नमस्कार. नमस्कार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आता आपण 52 श्लोकापासून पुढे बघणार आहोत. न्यास मातुरका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारित पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया. म्हणजे जो कोणी या मंत्राचा जाप करेल तेव्हा त्या व्यक्तीला शंकर स्वतःच्या शरीराप्रमाणे त्यांची काळजी घेतो, स्वतःची सावलीप्रमाणे तो त्यांची रक्षा करतो. आणि अहोरात्र रक्षितया, तुम्हाला दिवस रात्र ते शंकर शिव स्वतः रक्षण करतात तुमचे. कोणाचं? तर जो कोण या पंचाक्षरांचा किंवा शिवषडाक्षराचा मंत्राचा जाप करतो त्याचा. मंत्र जपा कालांगणी शिव म्हणे मी तुमचा ऋणी, परी तो मंत्र गुरुमुखे करोनी घेई जे आधी विधीने. पण त्यात त्यांनी एक अट सांगितलेली आहे की ते तुमचा तुम्ही म्हणू नका म्हटलेत आणि ते कुठल्या तर गुरुकडूनच घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. घेई जे आधी विधीने, विधीने तुम्ही गुरुकडून घ्या असं त्याचा अर्थ आहे. गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण. मग आता हे सगळं गुरुचं वर्णन आहे, गुरु कसा असावा. तर गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हेवरून मांडित जो. हे सगळे चिन्ह तुम्ही ओळखा आणि मग तुम्ही तो गुरु ठरवा. मित भाषणी शांत दांत, मित भाषणी म्हणजे शांत प्राणानं जो बोलतो तो. अंगी अमानित्व अदंभिवत्व अदंभित्व म्हणजे ज्याला गर्व नाही आहे कुठल्याही गोष्टीचा. अहिंसक अतिविरक्त म्हणजे हिंसक नाही आहे, विरक्त आहे आणि अतिविरक्त आहे, तोची गुरु करावा. वर्णाना ब्राह्मणा गुरुहू हा वेद वचने निर्धारू त्यापासून हा मंत्रोच्चारो करोनी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठावो का मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. ओगाची जपे तो अतिविचार तरी निष्फळ जाणीजे. काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरु विरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे. वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांची चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हाते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरुविन तरेना. प्रत्यक्ष योवनी या देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव. गुरुसी शरण न रिघता मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविन वराढी समग्र कार्य व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला बहुवस. मौजी म्हणजे ब्राह्मणाच्या काय ते मुंज झाल्याशिवाय गायत्री मंत्र म्हणायला परवानगी नसते. त्याप्रमाणे गुरु नसेल तर हा मंत्र जपू नका असं त्यांचं म्हणणं आहे. जपे आणि वराविना जर वरच नसेल तर वराडी सगळे मिळून काय करणार. मग ते आणि जो वाचक झाला बहुवस परी त्याचे न सुक्ती गर्भवास. म्हणून संप्रदाययुक्त गुरुस शरण जावे निर्धारी. जरी जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भांधास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. तर ते गुरु जो करायचा तो जे मंत्राची जी दीक्षा घ्यायची आहे ती पण एका पुण्यस्थळी जाऊन घ्या म्हणतात. तर उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण नक्षत्र आदी करून. तर त्यांनी कुठं कुठं जाऊन घ्या असं ते सांगितलेले आहेत. शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका. तर हे गुरु कसा करावा काय करायचं ह्याच्याविषयी एक कथा आहे ती त्यांनी आपण पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. ओम नमः शिवाय.